गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा पारा हा 40शी पार गेला आहे। याचाच मोठा परिणाम हा मानवी जीवनासह मुक्या प्राण्यांनाही बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता सध्या जुन्नरमधील माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रावर आहे। इथे आपण पाहू शकता की हे बिबट्यांच्या संरक्षणासाठी फॉगर तसेच झाडं वगैरे लावलेले आहेत। याच्याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आरएफओचे प्रदीप चव्हाण सर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की ह्या बिबट्यांसाठी संरक्षणासाठी आपण काय करतात। सध्या टेम्परेचर वाढत चालल्यामुळं जसं माणसाला पण त्रास होतो तसंच वन्य प्राण्यांसाठी पण आपण इथं फॉगस बसवलेला आहे। फॉगस आपण तासाला आपण फॉगस चालू करून इथलं टेम्परेचर मेंटेन करतो आणि एक 10 किंवा 15 मिनटं जर आपण फॉगस चालू ठेवले तर निश्चितच इथलं टेम्परेचर बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा एकदम कमी होतं आहे। सोबतच त्यासोबत आपण झाडं पण लावलेलं आहे, एकदम दाट सावली असलेली, त्याच्यामुळे तिथं टेम्परेचर कमी होण्यासाठी मदत होते आपल्याला। आणि जे त्यांना खाणं देतात त्याचा काही टाइम चेंज केलेला आहे की खाणं आपण थोडं आधी पूर्वी लवकर देत होतो, तर आता जसं थोडं उशीर होईल त्या पद्धतीने आपण खाणं त्यांचं बदल केला आहे। थोडं संध्याकाळच्या वेळेस आपण त्यांचं फीडिंग देत आहे। प्लस आपण सगळे जे डॉक्टर आहेत आपले खाणं आल्यानंतर फीड पहिलं चेक करतात, कारण आपलं चिकन येत असतं ते सगळं चिकन चेक होतं आणि मगच आपण त्यांना देतो। उन्हाळ्यामुळे त्यांच्या म्हणजे खाण्यावर काही परिणाम होतोय का? खाण्यावर तर जसं आपण ही सिस्टीम सगळी मेंटेन केलेली आहे, दिवसभरामध्ये त्यांना मुबलक पुरेसं असं पाणी दिलं जातं पिण्यासाठी आणि फॉगस सिस्टीमच्या माध्यमातून टेम्परेचर कमी दिलं जातं, त्याच्यामुळे अजून आपल्याला तसं काय अजून जाणवत नाही तसं काय सध्या। आता आपण पाहू शकता की बिबट्यांच्या निवारणासाठी फॉगर लावले आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात झाडे लावले आहेत। त्यामुळे ह्या बिबट्यांसाठी चांगलं संरक्षण करण्यासाठी ह्या वन अधिकाऱ्यांनी चांगली निगा राखलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे।